हो, हे काय पेपर्स माझ्या हातातच आहेत. हो, ओके, मी नंतर बोलतो. ठीक आहे, चालेल. सागर, येस. अरे, साक्षात मंजिरी देवी ऑफिस मध्ये. मला तुझ्याशी काम होतं. तुला वेळ आहे ना बोलायला? अपॉइंटमेंट घेतली का? नाही, मी नंतर येते. ए, इकडे इकडे. विनोद बुद्धी वगैरे आहे की नाही तुझ्याकडे? हा, काय चहा घेणार की कॉफी? सांग आधी. सोल्युशन. म्हणजे मला माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन हवंय. काय झालंय काय? सागर, हं? मला सोशल वर्क करायचंय. अरे आय एम सिरियस. मी MSW केले, आता मला प्रॅक्टिकल नॉलेज हवंय. हे बघ मंजिरी, त्यासाठी आपण प्रॅक्टिकल असायला हवं. सागर, मी सिरियसली बोलतेय. मला ना अंजलीला जॉईन करायचंय. हे बरोबर. सोशल वर्क म्हणजे काही पुस्तकी ज्ञान नाहीये ग. हा, ते सोशल वर्क केल्यानंतर आपोआप येतं. म्हणजे शिकल्यानंतर करता येत नाही, तर केल्यानंतर शिकता येतं. अरे काय बोलू रे मी? सागर, नॉट फेअर. ऑफकोर्स आय एम फेअर. नो. ओके ओके. देवाने तुमची प्रार्थना मान्य केली आहे. देवाने तुमचं म्हणणं ऐकलंय. राजवाड्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. माझ्या भक्तीला तुमच्या मेहनतीची जोड मिळाली. माझं सौभाग्य मला परत मिळते. तुम्ही आलात आणि पण आता परतीची वेळ आली आहे. राजवाड्यांना चालता बोलता आलं की मी निघेन. सुमतीताई, तुमच्या डोळ्यात पाणी. राग येतो स्वतःचा, स्वतःच्या स्वभावाचा. तुम्ही इथे यायच्या आधी असं वाटत होतं की तुम्ही इथे येऊच नाही, आणि आता असं वाटतंय की तुम्ही इथून जाऊ नये. राहाल ना तुम्ही इथे? कारण हे जे काही नातं आहे ते दूर राहूनही नातं जपता येतं. माणसांमधलं अंतर आपुलकीने टिकवता येतं. दूर जाऊनही जर का ही आपुलकी टिकून राहणार असेल तर? पण त्याच आपुलकीचा विसर पडला तर, किंवा मुद्दामून विसरण्याचा प्रयत्न केला गेला तर? नाही. म्हणून सहवास महत्वाचा. राहाल तुम्ही इथे? शक्य नाही. विचार करणं तरी शक्य आहे ना? विचार करेन. हाय अंजली, मी मंजिरी. हाय. तुमचं काही काम होतं माझ्याकडे? मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. तुमचं सोशल वर्क, धडाडीची कामं. आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय यू.
थँक्स. ॲक्च्युली मी विशेष असं काही करत नाही. हां, इतकं मात्र नक्की की जेही करते ते अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे करते, एवढंच. म्हणूनच मी सुद्धा काहीतरी करायचं ठरवलंय. म्हणजे काय करणार आहेस? आय वॉन्ट टू जॉईन यू. काय? हे बघा, प्लीज नाही म्हणू नका. मी सागरशी पण बोलले ह्या बाबतीत. सागर? म्हणजे माझ्या आत्तेभावाचा मित्र, म्हणजे पृथ्वीचा. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तू पृथ्वीची? मी पृथ्वीच्या मामीची मुलगी. आणि कदाचित म्हणजे कदाचित आमचं लग्न पण होईल. मग मी करू शकते ना तुम्हाला जॉईन? तुम्ही शांत का? मंजिरी, ॲक्च्युली एक खूप महत्त्वाचं काम आठवलंय मला. मी तुम्हाला नंतर भेटेन. बाय. नेमकं झालंय काय सांगा? राजकारण खेळलं जात आहे. आपल्या कामामध्ये राजकारण येत आहे. कारण काही जणांचं राजकारण हेच एकमेव काम आहे. काय म्हणायचंय तुला? कुणीतरी आहे जो कामगारांचं पॉलिटिक्स खेळतोय. कामगारांना आपल्या विरुद्ध फितवतोय. पृथ्वी, हे सगळं आपल्याला खूप भारी पडणार आहे. ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे आपल्याला शोधायलाच हवं. सोपं आहे शोधणं. हो, सोपं आहे. मुळात अशा लोकांना आम्ही बाटलेलेच म्हणतो. बाटलेलेच. आणि अशा लोकांना समजावून समजत नाही. बडवलं की समजतं. आणि म्हणून अशा लोकांना फोडूनच काढायला हवं. मला कळतंय की मी जे काही बोलतोय ते तुम्हा दोघांनाही पटत नाहीये. लेकिन लातों के भूत बातों से नहीं मानते. ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा. दोघा तिघांची धिंड काढली ना की बरोबर तोंड उघडतील आणि बोलायला लागतील. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? दिस इज अ कॉर्पोरेट वर्ल्ड. इथे हे असलं चालत नाही. इथे बळ नाही, बुद्धिबळ लागतं. विक्रम, तू या प्रकारामध्ये लक्ष घालू नकोस. आय विल हँडल द मॅटर. मला असं वाटतं विक्रम, आधी सागरला प्रयत्न करू दे. अँड आय होप की त्या माणसाचा शोध लवकरात लवकर लागेल. या. अंजली, तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कारण तुझी या बाबतीत मदत होऊ शकेल. अरे मग सांग ना सागर. हे बघ, माझ्याकडनं जर काही होण्यासारखं असेल ना तर मी नक्की करेन. आपल्या कंपनीतल्या कामगारांना कुणीतरी घाबरवत आहे. पण नक्की कोण आहे ते मात्र कळलेलं नाही.
पण आपण याचा शोध घ्यायलाच पाहिजे, नाहीतर आपल्याच कंपनीचं फार मोठं नुकसान होईल. तुझी युनियन आहे, त्यामुळे तुला ते कळू शकेल. ऍक्च्युली मला या गोष्टीचा अंदाज आलाच होता, पण कळत नाही कोण असेल हा माणूस. पण सागर, एवढं मात्र नक्की की हा जो कोणी आहे ना, हा आपल्यातला नाही. हा कुणीतरी बाहेरचा माणूस. बट डोंट वरी, मी शोधून काढीन कोण आहे तो. एक्सक्यूज मी. फोन कामाचा असेल तर घे प्लीज. नाही, या कॉलला आता तितकंसं महत्त्व राहिलेलं नाही. वेलकम 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 माय स्वीट सिस्टर. भेटून आनंद झाला. असं किती दिवस आपण मला वाट बघायला लावणार आहात? ओ अंजली मॅडम, काय प्रॉब्लेम काय तुमचा? मी एवढं हसत हसत तुम्हाला वेलकम केलं आणि तुम्ही आपलं. हे बघ राधिका, माझा ना मस्करी करायचं वगैरे अजिबात मूड नाहीये, प्लीज. ते दिसतंय, पण काय झालंय काय? पृथ्वीशी भांडण? ते झालं असतं तर सोडवताही आलं असतं भांडण, पण त्याच्यासाठी काहीतरी नातं असावं लागतं ना, निदान मैत्रीचं तरी. हे बघ, तुम्हाला समजेल असं काही सांगणार आहेस का? का कोणास ठाऊक, माणसं प्रेमात पडली ना की त्यांची भाषाच बदलते, जड जड वाटू लागते, काही कळतच नाही. म्हणूनच कदाचित प्रेमाला भाषा नाही असं म्हणतात. ओ माय गॉड, मी खूपच फिलॉसॉफिकल बोलायला लागले. ते जाऊ दे, तू मला सांग नक्की काय झालंय? राधिका, आज ऑफिसमध्ये एक मुलगी आली होती. तिला म्हणे माझ्यासोबत सोशल वर्क जॉईन करायचंय. ह्यात काय प्रॉब्लेम आहे? ती चांगली बातमी आहे ना. ती कोण आहे माहिती आहे तुला? कोण? पृथ्वीची मामे बहीण. बरं, मग तिचं म्हणणं आहे की त्यांचं लग्न ठरलंय. काय? कोणाचा फोन होता? पृथ्वीचा. ताई, तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. तुझा फोटो त्यांना आवडलाय. पुढच्या आठवड्यात तुला भेटायला येणार आहेत म्हणताय. मांजर उंदराला खाणार. अगं मांजरच ती उंदराला खाणारच. वाघाला खाणं अशक्यच आहे, नाही का? मी घरात आणलेल्या मांजरीविषयी बोलते. विजया, अलीकडे ना तुम्ही घरामध्ये काय चाललंय मला कोणी काही सांगतच नाही. आता मांजर कशाला पाळलं मला सांगायला नको? तुम्हाला ना काही कळत नाही म्हणून कोणी तुम्हाला काही सांगत नाही. मी लंडनहून आलेल्या मांजरीविषयी बोलते. अच्छा, म्हणजे कामिनी, तिचं काय? ही मांजर उंदराला खाणार. ठीक आहे, मला नाही वाटत ती असं काही करेल.
मांजर गोडच असते हो, मालकाला आवडते ती. पण जोपर्यंत दूध फस्त करत नाही तोपर्यंत त्यांना काहीच कळत नाही. बघा आता ही काय करते ते. आहे तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त विचार करत बसू नका. या उंदराला बरं करायला आणलेल्या मांजरीला इथून पळवून लागायचं का तिनं स्वतःच पळून जावं यासाठी कुत्रा आणायचा हे तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही हो हो मी पृथ्वी. मी ऍक्च्युली दार उघडं होतं, मी नॉकही केलं, तुमचं लक्ष नव्हतं म्हणून मी आत आलो, इथे बसलो. प्लीज रिलॅक्स बसा ना. सकाळी सकाळी इथं तुम्ही ऍक्च्युली मुद्दाम आलो नाहीये. तू फोन का नाही उचलत आहेस तुझा? बिझी होते कामामध्ये मी ऍक्च्युली. आणि तिथे ऑफिस मधली जी कामं राहिली ती नाही, म्हणजे महत्वाच्या मीटिंग्स लाईन अप आहेत ना, म्हणून मी बोलवायला आलो. अच्छा, म्हणून आलात का तुम्ही? हो. मला वाटलं काय काय वाटलं तुला? कुठे काय काय नाही. बोल ना. हे बघ, म्हणजे जे काही तुझ्या मनात आहे ते स्पष्ट बोल प्लीज. खरंच काही नाहीये. मी आपली उगाच तुमची ताई, हे कोण पाहुणे? हे आमच्या फॅक्टरीचे मालक पृथ्वी इनामदार, आणि ही माझी लहान बहीण राधिका. हाय. जर पृथ्वी त्या अंजलीच्या प्रेमात पडून मी आणि माझ्या मुलीनी बांधलेला स्वप्नांचा महाल पाडणार असेल, तर मी अशी काही व्यवस्था करेन की त्याच्या कारखान्याच्या जमिनीवर बुलडोझर फिरेल. आणि म्हणूनच आपण त्याच्या कारखान्यात कामगारांचे प्रॉब्लेम्स क्रिएट करणं आवश्यक आहे. कारण कुठलाही मालक कामगारांच्या टेकूशिवाय उभा राहू शकत नाही, आणि कारखानाही नाही. काय साहेब? अगदी योग्य. आबासाहेब इनामदारांच्या प्रत्येक स्वप्नाला काही किंमत आहे. आम्हाला त्यांची लाखांची स्वप्न थोडीच मिळवायची आहेत.